श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरी ज्या दिवशी घट हलवले जातात किंवा उठवले जातात त्या दिवशी फक्त घट हलवले किंवा घट उठवले म्हणजे नवरात्रीची जी सेवा आहे ती पूर्ण झाली, आमच्या कुळदेवीचा कुळाचार कुळधर्म झाला असं होतं का? तर अजिबात नाही. घट उठवण्यापूर्वी आपल्याला आपल्या कुलदेवीला एक प्रार्थना करायची आहे आणि ही प्रार्थना केल्याशिवाय आपल्या कुळदेवीची या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण जी सेवा केलेली आहे ती पूर्णपणे अपूर्ण राहील. ही प्रार्थना जी आहे ती आपल्या प्रत्येक घरोघरी आपल्या कुलदेवीला आपण करायलाच हवी. तसं तर ही प्रार्थना बघा, सकाळी समजा तुमचे मिस्टर तुमचे मुलं ऑफिसला स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर आपण सर्वजण मिळून ही प्रार्थना करायला हवी. पण ते शक्य नसेल तर सकाळी तुमच्या मिस्टरांना तुमच्या मुलांना ऑफिसला स्कूलला जाण्यापूर्वी आपल्या कुलदेवीला म्हणजे त्या घटाला नमस्कार करायला लावायचा आणि मग त्यांना जायला सांगायचं. ही गोष्ट आवर्जून आणि आठवणीने आपल्याला करायची आहे. कारण कुळदेवी आपली ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी आहे. पुढे आपल्या मुलाबाळांना योग्य मार्ग दाखवणारी, चांगल्या मार्गावर चालवण्यासाठी सद्बुद्धी देणारी आपली अशी कुळदेवी आहे. त्याच्यामुळे हे आवर्जून करायचं आहे. आणि त्याचबरोबर आता आपण घटाचं विसर्जन करण्यापूर्वी आपण घरातील कुलस्त्रीने, तुमच्या सासूबाई असतील तुमच्या जाऊबाई असतील, तुम्ही सर्वांनी त्या घटाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि जे बाकीचे सदस्य आहेत त्यांना फक्त हात जोडून बसायला सांगा किंवा उभा राहायला सांगा किंवा घरात कोणी नसेल, कोणी असं ऐकणारं करणारं नसेल तर तुम्ही अगदी स्वतः हळदी कुंकू वगैरे वाहा आणि हात जोडून मी आता ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने मनातली मनात किंवा मोठ्याने तुम्ही प्रार्थना करू शकता. आता बरेच जण मला विचारतात बघा की ताई प्रार्थना लिहून द्या, ही काही कुठे सांगितलेली वगैरे नाहीये, ही माझ्या मनात जसं आपल्या मनातून आपल्या आईला बोलतो जशी मी करते ते मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या कुळदेवीला प्रार्थना करायची आहे. आणि घट जे आहे ते दुपारी 12च्या अगोदर, तसं तर 11 11:30 याच्या अगोदर आणि जास्तीत जास्त 12च्या अगोदर आपल्याला हलवायचे आहेत, उठवायचे आहेत. खूप वेळ दाखवायचा नाहीये. आणि घट हलवताना पूर्णावरणाचा जो स्वयंपाक आपल्याला करायचा आहे आणि त्याचा नैवेद्य घटाला दाखवून आपल्याला घट हलवायचे आहेत. आता आपण त्या घटाला हळद कुंकू अर्पण केलं, त्यानंतर आता आपण हात जोडायचे आहेत आणि आपल्या त्या घटाकडे बघत डोळे उघडे ठेवून डोळे झाकून तुम्हाला जे हवं ते आपल्याला प्रार्थना करायची आहे. आई अंबे जगदंबे. आता आपलं नाव बोलायचं. मी प्रांजली. तुमचं गोत्र जे असेल ते म्हणजे तुमचं नाव, तुमच्या मिस्टरांचं नाव, तुमचं आडनाव बोलायचं. तुमच्या घरातले सदस्य तिथं नसतील तर सगळ्या घरातल्या सदस्यांचं तुम्ही नाव बोलू शकता. तुमचं गोत्र म्हणायचं आहे. आई अंबे जगदंबे, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तू सूक्ष्म रूपात आपल्या या घरामध्ये होतीस. जशी घडेल तशी मी अगदी श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने तुझी सेवा केलेली आहे. ही सेवा करत असताना जर माझ्याकडून काही त्रुटी झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर व त्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होणार नाहीत असा मला आशीर्वाद दे किंवा अशी मला सद्बुद्धी दे. आई अंबे जगदंबे, मी जी काही माझ्या भोळ्या भाबड्या भक्तीने भावनेने या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सेवा केलेली आहे या सेवेचा स्वीकार कर व तुझा आशीर्वाद, तुझी कृपा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राहू दे. तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने मला व माझ्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होऊ दे. आई अंबे जगदंबे, अजून एक वेळा जर आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा कर. आणि माझ्याकडून जर कोणती सेवा तुझी घडत नसेल आणि जी सेवा तुला माझ्याकडून करून घ्यायची आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आई अंबे जगदंबे मला संकेत दे. नक्कीच मोठ्या विश्वासाने आणि श्रद्धेने मी ती सेवा पुढे करेल आणि असंच आयुष्यभर तुझी सेवा, तुझी उपासना मी करत राहील. त्याचप्रमाणे तुझा आशीर्वाद, तुझी कृपा सुद्धा माझ्या संपूर्ण कुटुंबावर राहू दे. आई अंबे जगदंबे, या 9 दिवसांमध्ये तू या घरामध्ये, या वास्तूमध्ये सूक्ष्म रूपात होतीस, तशीच यापुढेही या आपल्या घरामध्ये तू सूक्ष्म रूपामध्ये राहा व तुझ्या आसन्याने, तुझ्या छत्रछायेखाली राहण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे. या घरावर येणारं जे संकट आहेत, जे दुःख आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या प्रत्येक दुःखाला, संकटाला, अडचणीला सामोरं जाण्याची शक्ती आम्हाला दे.
कधीही खचून जाऊ देऊ नको आणि एवढी सद्बुद्धी दे की माझ्या हातून कधीही कोणाचं वाईट होऊ देऊ नको, माझ्या मनात कधीही कोणाबद्दल वाईट विचार येऊ देऊ नको। तू जो मार्ग दाखवशील तो माझ्यासाठी योग्य असेल, तू जी दिशा दाखवशील ती आमच्यासाठी योग्य असेल। आई अंबे जगदंबे अशीच उत्तरोत्तर तुझी सेवा आमच्याकडून तू करून घे व तुझा कृपा आशीर्वाद माझ्या संपूर्ण कुटुंबावर राहू दे अशी मी तुला प्रार्थना करते। आणि अजून एक वेळा जर माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही सेवा झाली नसेल, कळत न कळत जर कोणाचं मन दुखावलं असेल तर त्या पवित्र आत्म्याची मी अगदी मनापासून क्षमा मागते व ही चूक माझ्याकडून पुन्हा कधीही होऊ नये अशी सद्बुद्धी आई अंबे जगदंबे तू मला दे। आई अंबे जगदंबे वर्षातून एक वेळा तरी मला माझ्या कुटुंबाला तू तुझ्या मूळ पीठावर तुझा मान सन्मान करून घेण्यासाठी येण्याची आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे व तुझ्या दरबारी येण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे। आई अंबे जगदंबे या वर्षी जशी या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मी तुझी सेवा केली आहे त्याचप्रमाणे याही पेक्षा अजून जास्त श्रद्धेने आणि विश्वासाने मी पुढच्या वर्षी करावी अशी मला सद्बुद्धी व असा मला आशीर्वाद दे व त्याप्रमाणे मला सक्षम बनव। संपूर्ण वर्षभर तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने माझ्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळू दे, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होऊ दे, माझ्या मिस्टरांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळू दे, उद्योगधंदा व्यवसाय तुमचा जर असेल तर तो चांगला चालू दे व आपल्या या घरामध्ये चहूबाजूने धनाचा वर्षाव होऊ दे। आई अंबे जगदंबे तुझ्या कृपेने या वास्तूमध्ये आपल्या या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असू दे, आपल्या घरामध्ये प्रत्येकांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम असू दे, कुटुंबामध्ये एकोपा राहू दे, धन धान्य समृद्धी ऐश्वर्य देऊन आम्हा सर्वांचं कल्याण कर। अजून एक वेळा आई अंबे जगदंबेचा उदो उदो। श्री तुळजा भवानी माता की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते। आई अंबे जगदंबेचा उदो उदो। श्री तुळजा भवानी माता की जय। अंबा माता की जय। अंबा माता की जय। तर या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे। आता ही कुठेही लिहिलेले नाही, जे माझ्या मनातून आलं। आता मी तुळजापूरची देवी का म्हटलं, कारण आमची कुळदेवी ती आहे, म्हणून माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत कुळदेवी प्रती जे मला बोलायचं होतं ते मी बोलले। असं प्रत्येकाच्या मनातून वेगवेगळं येऊ शकतं, तर या पद्धतीने कुलदेवीला बोलायचं आहे। त्यानंतर परत एकदा नमस्कार करायचा, घट उचलल्यानंतर तो जो घटाचा कलश आहे तो आपल्या कपाळी लावायचा आहे आणि अजून एक वेळा मनापासून नमस्कार करून आपल्या म्हणजे या नवरात्रीच्या घटाचं विसर्जन आपल्याला करायचं आहे। श्री स्वामी समर्थ।